चला पटकन चला. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 8 मात्राशिते अध्याय सूत्र क्रमांक 13 आणि 14. विरुद्ध अध्यशन अजीर्णशीलिनो विषरक्षणम आमदोषम महाघोरम वर्जयेत विश्वसंज्ञापम विषरूप आशुकारित्वात् विरुद्ध उपक्रमत्वतः. आता त्यांनी आहार सेवनाचे 3 प्रकार तिथे सांगितले. काय पहिलं? विरुद्ध अध्यशन आणि अजीर्णशील. काय सांगितलं की ज्या लोकांच्या आहारामध्ये किंवा सवय समजा असेल, विरुद्ध असेल, अध्यशन असेल किंवा अजीर्ण असेल किंवा अजीर्णाशन असेल. अजीर्ण अशन शिलीनो म्हणजे जे वारंवार सेवन करतात. जसं 7व्या अध्यायामध्ये विरुद्ध म्हणजे काय, कोणकोणत्या प्रकारचं विरुद्ध आहे, कशाला विरुद्ध म्हणायचं, त्याचे परिणाम काय होतात, हे सगळं सांगितलं. अध्यशन अधिक अशन म्हणजे आधी जेवलेलं असताना सुद्धा परत खाणं, ते अध्यशनमध्ये झालं. आणि आधीचं पचलेलं अन्न आहे की नाही, म्हणजे अजीर्ण असेल, अन्न पचलेलं नाही, तेव्हाची जी काही अवस्था येते ती अजीर्ण शिलीनो म्हणजे अजीर्णाशन. ही जी काही सवय असेल, ज्या लोकांमध्ये वारंवार सापडते, एक दिवस खाल्लं म्हणून आमनिर्मिती तितकीशी त्रासदायक ठरणार नाही. तात्पुरती होईल, निर्माण होईल, नाही असं नाही, पण तात्पुरती. पण ज्या लोकांमध्ये सातत्याने सवय, रोजच विरुद्ध आहार आहे, रोजच अजीर्ण असताना आहार सेवन होतं आहे, रोजच अध्यशनं आहेत, मग अशा व्यक्तींमध्ये निर्माण होणारा काय आम कसा आहे, तो विषलक्षण, हे विषवत कार्य करणारा, विषाप्रमाणे त्रासदायक आहे. कसं सांगितलंय तो? महाघोरम
जे काही व्याधी निर्माण होतात, जी काही दृष्टी निर्माण होते, ती प्रचंड आहे, अतिशय त्रासदायक आहे, चिकित्सेला अवघड आहे, म्हणून महाघोरम वर्जयेत. मग अशा वेळेस वर्जयत म्हणून सांगितलं. आता वर्जयत म्हणजे काय, सोडून द्या अशातला भाग नाही, पण त्याची चिकित्सा करणं सोपं नाही. ज्या व्यक्तींमध्ये सातत्याने विरुद्धासन आहे, ज्या व्यक्तींमध्ये सातत्याने अध्यसन आहे, ज्या व्यक्तींचा आहार अजीर्ण असतानाही सतत चालू असतो, अशा व्यक्तींमध्ये निर्माण होणारा आम हा विषवत कार्य करतो, विषाप्रमाणे त्रासदायक ठरतो. विषरूप अशुकारित्वात विरुद्ध उपक्रमत्वतः. आणि त्याला तुम्हाला उपक्रम वापरायचे तर विरुद्ध उपक्रम वापरावे लागतील. आता विरुद्ध उपक्रम म्हणजे कसे, वापरताना तेही त्रासदायक जातात. तुम्ही स्निग्ध उपक्रम वापरू शकत नाही, कारण स्निग्ध गुणाने आमवृद्धी होऊ शकते. उष्ण उपक्रम वापरू शकत नाही, उष्णाने पित्तवृद्धी होऊ शकते. मग अनुलोमन देताना विचार करावा लागतो, शोधन द्यायचे की नाही तो विचार करावा लागतो, शमन द्यायचे की नाही विचार करावा लागतो. ज्या पद्धतीने विष असेल तर विषाला तुम्हाला उपक्रम वापरताना विचारपूर्वक वापरावे. तिथे तुम्हाला प्रत्येक शोधून देता येत नाही, शमन देता येत नाही, ते मार्ग कुठल्या मार्गामध्ये गेलं आहे, त्यांनी कोणकोणत्या स्रोतसांना किंवा अवयवांना विकृत केलं आहे, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला चिकित्सा ठरवावी लागते. त्याच पद्धतीने इथे की आमावस्था असेल तर तुम्हाला चिकित्सा तसा विचार करून द्यावी लागेल. कारण पुढच्या काही दिवसांनी पुढच्या सूत्रामध्ये येईल, काही सूत्र झाली की आमावस्था असेल तर काय करा, औषध देऊ नका म्हणतात. 18वं सूत्र येतं, तीव्रार्तिरपि नाजीर्णी पिबेत शूलग्नम औषधम. अजीर्ण असेल तर, आणि विशेषतः आमदोष असेल तर तीव्र शूल जरी असला तरी अजीर्ण असताना औषध द्यायचं नाही. मग आम्ही उपक्रम कसे करायचे? मग याचा अर्थ असा की तुम्ही नियमित तुमच्या आहाराच्या ज्या काही सवयी असतील त्या बदला. वारंवार जर अध्यसन होत असेल तर ते बंद करा, विरुद्धासन होत असेल तर ते बंद करा, अजीर्णासन होत असेल तर ते बंद करा. जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत आमनिर्मिती थांबणार नाही, आणि तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये विषवत ते कार्य करणार आहे आणि तुम्हाला उपक्रम करणं अवघड. तर निदान परिवर्जन हे चिकित्सेतला पहिला भाग मानला जातो, पहिली पायरी आहे. त्याला अजून एक सूत्र येतं किंवा म्हणतात हेतो हो अवर्तनम. अवर्तन म्हणजे परत करणे, हेतूंचं परावर्तन करणं, पुन्हा पुन्हा ते हेतू येणार नाहीत आहारामध्ये त्याचा विचार करणं. मग तुम्हाला या सवयी जेव्हा बदलता येतील तेव्हा कुठे निर्माण होणारा आम थांबणार आहे, तेव्हा कुठे पुढची जाऊन जी काही विषनिर्मिती असेल किंवा व्याधी स्वरूप असेल ते थांबणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, उपचार कसा करायचा, सौम्य करता येत नाही, तीक्ष्ण करता येत नाही, करायचं झालं तर बलाचा विचार करावा लागतो, स्वरूपाचा विचार करावा लागतो. या सगळ्या उपक्रमांचा विचार करून चिकित्सा ठरवावी लागते. म्हणून हेतूंमध्ये बदल करा, आहार सेवनामध्ये बदल करा, पद्धतीमध्ये बदल करा, चिकित्सा लवकर येते. आता मागचे जे 2 व्याधी झालेत त्यांची चिकित्सा. अथम अलसीभूतम साध्यम त्वरितम उल्लिखेत. उल्लेखन करणं म्हणजे वमन करणं. उल्लेखन इथे शब्द म्हणजे ऊर्ध्व दिशेने, आणि लेखन म्हणजे बाहेर काढणे. लेखनचा शब्दशः अर्थ होतो खरवडणे. लेखन म्हणजे लिहिणे नाही. एखादी गोष्ट खरवडून काढणे याचा अर्थ खरा लेखन होतो, पण इथे खरवडून नाही काढायचे तर काय, ऊर्ध्व मार्गाने दोषाच्या बाहेर काढायचं. म्हणून उल्लिख येतो. कसं, साध्यावस्था असताना, म्हणजे लवकर झालाय व्याधी, नुकताच झालाय, तुमच्याकडे रुग्ण लगेच आलेला आहे, ती अवस्था आहे, तुम्हाला माहिती हा बरा होईल, ही सगळी लक्षणं असतील तेव्हा. आणि काय आलं सूत्र त्याच्यामध्ये, सर्व उपकरण संपन्न. हा बरोबर, साध्य व्याधीचं लक्षण सांगितलं आहे सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये, ज्याच्यामध्ये सगळे उपकरणं चिकित्सेचे चतुष्पाद व्यवस्थित असतील, औषधं काय उपक्रम सामग्री जी काही असेल ती व्यवस्थित असेल, ती जी काही अवस्था ती साध्य आहे, सहजतेने तुम्ही चिकित्सेने बरे करू शकतात. म्हणून साध्यम त्वरितम उल्लिखेत. कशाने करायचं आहे, पीत्वा काय स उग्रा, उग्रा म्हणजे वचा,
किंवा मराठीत आपण त्याला विखंड म्हणतो. तिचा वास जर घेतला कधी त्याच्या मुळ्यांचा तर तो उग्र वास येतो, म्हणून तिला वचाला उग्रा म्हटलं. उग्रा पटू, पटू लवण किंवा सैंधव. आणि तिसरं फल, फल म्हणजे मदन फल. शोधनादी गणमधला वमन जो काही आहे त्याचा पहिला पाठ सुरू होतो मदन मधुक लंबा निंबबिंबी विशाला, त्याचा तो मदन. आता आपल्याला सहसा माहिती आहे की मदनला मदनफळ म्हणायचं कारण का, तर त्याचा वास कसा आहे, मदकारी वास. मदकारी म्हणजे गोडसर असा वास येतो त्या फळाचा. आणि त्या वासाची गंमत अशी, त्याचा वास जास्त घेतल्यानंतर सुद्धा वमन होतं. म्हणजे असं तुम्हाला याच्यामध्ये पण येईल शेवटच्या वर्षी कल्पस्थानामध्ये, चरक संहितेच्या कल्पस्थानामध्ये, की तुम्ही वमन आणि विरेचनासाठी जी काही कल्प वापरणार आहात, ती औषधं जी वापरायची ती कोणकोणत्या फॉर्ममध्ये पद्धतीनुसार वापरू शकता. मग काहींचे काय दुधाबरोबर तयार करता येतात, काहींचे काय अजून सुरांबरोबर तयार करता येतात, काहीचं ताकाबरोबर करता येतं, काहींचं दह्याबरोबर करता येतं, काही चूर्ण स्वरूपात देता येतं, काही गुटी वटी असेल जे काही असेल. थोडक्यात कुठल्या पेशंटला काय योग्य ते पाहून आपण द्यायचं. तर त्याच्यात मदन फळाचं एक महती अशी की ते तुम्ही फुलांवर टाकून त्याचा वास जरी घ्यायला दिला तरी वमन होऊ शकतं. मग या 3 द्रव्यांमध्ये वमन करण्यामध्ये मदन फल हे श्रेष्ठ सांगितलं. सगळ्या वामक द्रव्यांमध्ये मदन फळ हे श्रेष्ठ आहे. त्याचं कारण सांगताना चरक म्हणतात त्याचे उपद्रव कमी आहेत. तुम्ही औषध दिल्यानंतर त्याच्यामुळे जर काही त्रास होत असेल, ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणूया, ADR, ते मदन फळाचे कमी आहेत. म्हणून मदन फळ सहसा वापरलं जातं वमनासाठी. आता इथे वचा का वापरली आहे, उग्र स्वरूपाची, काय तीक्ष्ण आहे. तीक्ष्ण असल्यामुळे काय करते, इथे जे काही अन्न साठलेलं आहे त्याला खेचून बाहेर काढायचा प्रयत्न करते. आणि लवण किंवा सैंधव कसं आहे, लवण हे विशेषतः अभिषंधी आहे. त्या जिथे जर काही घट्ट गोळा झालेला असेल तर त्याला मोकळं करायचे एक कार्य लवण करतं. उष्ण स्वभावाचं आहे, अग्नी किंवा उष्णत्व वाढवतं, थोडंसं द्रवत्व वाढवतं. त्यामुळे जे काही आळशासारखं पडून राहिलेलं अन्न आहे ते सहजतेने बाहेर पडू शकतं. म्हणून कॉम्बिनेशन काय केलं त्यांनी, उग्रा पटू फल. कदाचित MCQ मध्ये पर्याय किंवा शब्द त्याच्यातला कुठला राहिला वगैरे येऊ शकतो, लक्षात ठेव. सूत्र टाकलं, एखादा काढून टाकलं, काय पटू काढून टाकलं, खाली गेलो. त्यामुळे सूत्र जर पाठ असेल तर लक्षात येईल की तिथे शब्द पटू आहे. पेपर काढणारा अगदीच माझ्यासारखं असेल तर मी पटू लवण सेंदव असे टाकू शकतो. ओळखा, कोणी लवण सेंदव लिहिलं तर ते चुकीचं आहे. का, शब्द तिथे पटू आहे ना, मग पटू चालू हे असेही पडू शकतात MCQ, सांगता येत नाही. ठीक आहे, आत्ता नाही पडले तर उद्या जाऊन तुमच्या PGCETच्या वेळेस येऊ शकतात. मग लक्षात ठेवा, हवं तर पेन्सिलने मार्क करून ठेवा की MCQ म्हणून येऊ शकतो या अर्थाने. मग काय सांगितलं, त्वरितम उल्लिखित पीत्वा सु उग्रपटू फलम वायू उष्णम योजयेत तथा. आणि कसं करायचं आहे त्याच्यानंतर, योजे तथा स्वेदनम, स्वेदन करायचं आहे. स्वेदनाचे बरेच प्रकार आहेत. त्या प्रकारांपैकी जे काही योग्य आहे, मग उपनाह आहे, पेटी स्वेद आहे. आपल्याकडे पण पहा, जर पोट साफ होत नसेल तर घरी काय करतात लोक, ओवा असेल तर थोडं शेकून घे, हिंग असेल तर शेकून घे, थोडंसं गरम तेल लावून घे. काय कार्य आहे तेच कार्य आहे. स्वेदनाने काय कार्य होतं, तर स्वेदन काय करतं, उष्ण गुणाचं. यस्य द्रव्यस्य स्वेदन कर्मणे शक्तीचं उष्ण. हां बरोबर, पण गुरुवादी गुणांच्या व्याख्यांमध्ये पाहिलं. मग स्वेदन केलं म्हणजे काय झालं, स्रोतस मोकळी होतात, द्रवत्व वाढतं, म्हणजे वायूचं अनुलोमन होतं, वायू प्राकृत होतो. स्वेदनाची चिकित्सा जी की ती वायूसाठी केली जाते.
मग इथे सहजतेने जे काही अन्न बाहेर पडल्यानंतर उरलेलं जे काही अन्न आहे ते बाकीच्या मार्गांनी बाहेर पडण्यासाठी म्हणून आम्ही स्वेदन क्रिया करायला सांगतो. म्हणून काय सांगितलं आहे तिथं, पीत्वा स उग्रा पटुफलम वायू उष्णम योजयेत तथा स्वेदनम फलवर्तींच. फलवर्ती म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बऱ्यापैकी सपोजिटरी वापरली जाते. गुदमार्गाने ती छोटीशी एक गोळी ठेवली जाते, ग्लिसरीन किंवा काही अशा तयार केलेली, की ज्यायोगे तिथल्या जे काही रेक्टस मसल्स असतील त्यांचं कार्य वाढेल आणि मल जो काही साठलेला असेल तो बाहेर पडेल. बऱ्याच वेळा आपल्याकडे ऑपरेशन्स करायचे असतील, लहान मुलं असतील, बऱ्याच दिवसांपासून मलप्रवर्तन होत नाही, तर ते वापरतात. तर त्याच पद्धतीने शास्त्रामध्ये फलवर्ती तयार करायला सांगितली. मदन फळ किंवा बाकीच्या सगळ्या औषधांपासून तयार करायचे, ती पण गुदमार्गामध्ये टाकायची. वर्ती म्हणजे वात जशी असते, दिव्याची वात जी असते तिचा आकार जसा निमुळता येतो त्या पद्धतीने आकार केलेला असतो, म्हणून तिला वर्ती हे शब्द वापरतात. त्या पद्धतीने निमुळत्या आकाराची तयार केलेली असते, ती गुदमार्गामध्ये ठेवली जाते. थोड्या वेळाने मलप्रवर्तन होतं, क्रिया बाहेर होते, सगळं मल बाहेर पडतं. मग हे पण आपल्याला करायचं आहे. कशासाठी करायचं आहे? वमन दिलं, स्वेदन केलं, त्याच्यानंतरही काही शरीरामध्ये मल शिल्लक राहिला, त्याला आता आम्ही बाहेर काढतो. का काढायचं आहे? तो तिथे राहिला तर काय करणार आहे? पुन्हा एकदा आमनिर्मिती करणार आहे. आमनिर्मिती केली म्हणजे कोणासारखं कार्य करणार आहे? विषासारखं कार्य करणार आहे. मग आपण आला चालेल का शरीराला की सगळं विष तिथंच ठेवलं? नाही. मग ज्या ज्या मार्गाने सहजतेने शक्य आहे त्या मार्गाने आपण त्या मलाला बाहेर काढतो. मग पुढे काय सांगितलं आहे? फलवर्तींच मलवातानुलोमनम. मलाचं पण अनुलोमन होतं आणि वायूचं पण अनुलोमन. अनुलोमन या शब्दाचा अर्थ स्वतःच्या मार्गाने जाणं. आता अणूचे बरेच अर्थ होतात. काहींचा अर्थ असा होतो की खालच्या मार्गाने, अधोमार्गाने. काहींचं असं म्हणणं आहे की ज्या मार्गाने आपल्या शरीरावरचे केस आहेत त्या मार्गाने जाणं, त्याला पण अनुलोमन शब्द वापरतात. पण जेव्हा वायूचा अनुलोमन हा शब्द वापरला जातो तेव्हा वायूची प्राकृत गती येणं. वायूची प्राकृत गती येणं. आता मलवातानुलोमन म्हणजे बरोबर आहे, मल अनुलोमन म्हणजे मल शरीराच्या अधोमार्गाने बाहेर पडणं योग्य, त्याला अडचण नाही. त्याच्याबरोबर अधोवात सरण पण होतं आणि तिथे एकदा वायू मोकळा झाला की जे काही शरीरातले घाण आहे ती सगळी बाहेर पडते. मग वायूला प्राकृत गती आली, मल शरीराच्या बाहेर पडले. नाम्यमानानी च अंगानी भृशम स्विन्नानी वेष्टयेत. आणि याच्यानंतर पुन्हा एकदा काय करा? स्वेदन करा, की उष्ण वस्त्र त्याच्याभोवती लपेटून घ्या. कशासाठी? जे काही दोष राहिलेले आहेत ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेर काढायचे. थोडंसं राहिलंय, शिल्लक राहिलंय, काय बिघडतंय? बाहेर काढा, सगळं स्वच्छ करा, मग पुढचा विचार. सूत्र असं येतं की तुम्ही अशा पद्धतीने चिकित्सा केली पाहिजे की जसं एखाद्या गवतामध्ये आपण पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये पाहतो, कुठेतरी जंगलात वणवा लागतो. कशामुळे लागतो? कोणीतरी ट्रेकर तिथे जातात, चुकून कोणीतरी काय शेकोटी पेटवलेली असते, ती विझवली जात नाही, ती ठिणगी कुठतरी पडते, थोड्या वेळाने भडका उडतो, सगळं पेटत जातं. मग जे जंगलात जातात त्यांना तिथले लोक सांगतात की सगळं काही आहे त्यांना पूर्ण पाणी ओतून विझवा, जे काही असेल ते. मग शरीरामध्ये पण अशाच पद्धतीने जर समजा थोडे जरी दोष राहिले तर ते काय करू शकतात? शरीरामध्ये पसरून पुन्हा एकदा व्याधी करू शकतात. म्हणून मग चिकित्सा काय करा की थोडे पण दोष जे विकृत झालेत ते ठेवू नका, त्यांना साम्यावस्थेत आणा किंवा शरीराच्या बाहेर आणा. जे जे घटक दोषांबरोबर गेलेले आहेत, वाताबरोबर गेलेले घटक असतील, पित्ताबरोबर गेलेले घटक असतील, त्या सगळ्या गोष्टींना बाहेर काढा. हा महत्त्वाचा चिकित्सेचा नियम त्यांनी तिथे सांगितला. म्हणून ते शेवटपर्यंत सांगतात, हा उपक्रम केल्यानंतर हा करा, हा केल्यानंतर हा करा, हा केल्यानंतर हा करा. कशासाठी? संपूर्ण शरीर स्वच्छ झालं पाहिजे. आणि थोडं जरी कुठे शिल्लक राहिलं की त्रास झाला. मी दुधाच्या पातेल्यामध्ये आधी समजा दही लावलेलं असेल आणि थोडंसं दह्याचं कण कुठे राहिलं आणि दूध तापवायला घेतलं, काय होणार? फाटणार आहे सगळं दूध. काय उपयोग याचा? किती मी म्हटलं मी 10 वेळा धुवून घेतलं, पण नाही, कुठेतरी शिल्लक होता, झालं. संपूर्ण दुधाचा नाश झाला म्हणजे संपूर्ण शरीराचा नाश झाला. कशामुळे? थोडासा दोष शिल्लक राहिला त्याच्यात.
चिकित्सा करताना उपक्रम त्यासाठी सांगितले जातात की याच्यानंतर हे करा, याच्यानंतर ते करा. पुढे काय सांगितलं आहे त्यांनी विसूचिकामध्ये, विसूच्यम अतिवृद्धायम पार्ष्ण्योर्दाह प्रशस्यते. पार्ष्णी म्हणजे टाच, तिथे अग्निकर्म करायचं आहे किंवा दहन कर्म करायचं, चटके द्यायचे तिथे. आता का करायचं आहे याच्यावर बरीच मतमतांतर. काही जणांचं म्हणणं असं आहे की जे नर्वस सिस्टीमनुसार तिथून जाणारी जी काही नव आहे तिचं कनेक्शन आहे ग्रहणीशी म्हणून होतं. काहींचं म्हणणं आहे वात शमन होतं म्हणून असेल. अजून बऱ्याच काय काय थिअरी. पण ही गोष्ट खरी आहे की पार्ष्णी दाह किंवा अग्निकर्म पार्ष्णीच्या प्रदेशी केल्यानंतर विसूचिकातल्या वेदना थांबतात, हे मात्र खरं. काही रुग्ण किंवा काही वैद्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं तेव्हा सांगितलं की अग्निकर्म करताना वापर, आणि सहसा त्यांनी वापरताना मातीपासून तयार केलेली शलाका वापरली. शलाका म्हणजे असं यंत्र ज्याच्याद्वारे आपण अग्निकर्म करू शकतो. आपल्या डिपार्टमेंटला लोखंडाची तयार केलेली आहे, नंतर कधी आला तर दाखवेल मी तुम्हाला. तर त्याचे दोन प्रकारे आपण एकतर वापरतो, त्याचा पुढचा भाग गरम लाल तयार केला जातो, पूर्ण असं लाल, आणि तो त्या जिथे दुखतं आहे किंवा जिथे व्याधी आहे तिथे ठेवला जातो. ते प्रत्यक्षात तिथली त्वचा जळते. म्हणजे आपल्याला अपेक्षाच ती असते की तिथे जळलं पाहिजे. पण आता अडचण अशी येते की काही वेळेस कॉस्मेटिक पर्पज असते, चेहऱ्यावर असे भाजल्याच्या खुणा दिसल्या तर काय होईल, कुठेही लोक विचारणारच हे असं काय झालं. मग आता आपल्याकडच्या प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांनी वेगळी पद्धत शोधून काढली. छोट्या शलाका तयार करायला सुरुवात केली आणि त्याच्या मागच्या बाजूला गरम करायला सुरुवात केली. मग एकदा सहन होईल तेवढ्यापर्यंत उष्णता द्यायची, एकदा त्याला सहन होत नाही लक्षात आलं की ते काढायचं. त्याचे दोन फायदे होतात. अग्निकर्म तर व्यवस्थित होतं, पण कुठली भाजल्याची खूण तिथे राहत नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि अग्निकर्म काम किती करतं तर इन्स्टंट पेन मॅनेजमेंटमध्ये काम करणारं चांगलं. म्हणजे बऱ्याचदा पेन किलर्स देऊनही काम होत नाही तेव्हा अग्निकर्म चांगलं काम करतं. विद्धकर्म आणि अग्निकर्मातले जे भाग आहेत, आता विद्धकर्म आपण तो याच्यात भाग येत नाही, तो वेगळा येतो, पण अग्निकर्म हा महत्त्वाचा आहे. शलाका वापरून बऱ्याचदा केलं जातं, सर्रास केलं जातं, वापरलं जातं ओपीडीमध्ये. मग त्याच्यामध्ये काही जण सुवर्ण शलाका वापरतात, सोन्यापासून तयार केलेली, काही वेळेस पंचधातूंची वापरली जाते, काही वेळेस तांब्याची वापरली जाते, किंवा मग नाहीच मिळाले तर लोह शलाका वापरली जाते. आणि पार्ष्णी वगैरे अशा ठिकाणी जर स्वेदन करायचं असेल तर मातीची शलाका करतात. मातीची शलाका जाड असते, अंगठ्या एवढ्या, बोटा एवढी, तर्जनी एवढी जाड असते मोठी. ती फक्त पायालाच का वापरायची, कारण तिचा चटका जास्त बसतो आणि तो भागच असा आहे की त्याची बेअर करण्याची क्षमता जास्त आहे. पायाची टाचेचा भाग जिथे गरम हा सहन करण्याची क्षमता जास्त आहे, म्हणून तिथे वापरली जाते. बाकी कुठेही ती वापरली जात नाही. नंतर जसे सेकंड इयरला वगैरे याल किंवा प्रॅक्टिसला कोणाकडे जाल, कुठल्या सेमिनारला जाल, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल की काय कुठल्या कुठल्या पद्धतीने. थोडक्यात चिकित्सा काय आहे, पार्ष्णी प्रदेशी दाह करायचा आहे, तिथे अग्निकर्म करायचं आहे. मगाशी सांगितलं तसं का करायचं याची बरीच उत्तरं आहेत, बरेच मतमतांतर आहेत. असं कन्फर्म उत्तर ग्रंथकारांनी दिलेलं नाही आहे कुठे. यदा कदाचित उद्या कुठे वाचण्यात आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण खाली संहितांमध्ये तुम्ही टिकेत पण पाहाल तर तिथे काहीच नाही दिलं त्यांनी. विसूच्याम अतिवृद्ध्याम पार्ष्णोदाह प्रशस्यते तद इहश्च उपवास्येन विरिक्तवद उपाचरेत. नंतर काय करायचं, लंघन द्यायचं आहे, उपवास. उपवास करून नंतर काय करायचं आहे, विरेचनानंतर जो काही उपक्रम सांगितलेला आहे त्या उपक्रम तुम्हाला वापरायचा. विरिक्तवत उपाचरेत म्हणजे विरेचनानंतर. असं का बरं, तर विसूचिकामध्ये ऊर्ध्व किंवा अधो मार्गाने आधीच अन्न बाहेर पडत असतं, त्यामुळे तुम्हाला वेगळं शोधून द्यायची काही गरज पडत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा लंघन देता तेव्हा जे काही राहिलेले दोष असेल किंवा आम असेल त्याचं पचन सुरू होतं. मग एकदा त्याचं पचन सुरू झालं की तुम्हाला वेगळं काही उपक्रम करायची गरज पडत नाही. आणि एकदा व्यवस्थित पचन झाल्याची लक्षणं आली की मग जे काही विरेचनानंतरचे उपक्रम आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये संसर्जन क्रम आहे, आहार सांगितला आहे, ते सगळे काही तुम्ही वापरू शकता. आता पुढचं सूत्र जे मगाशी आपण पाहिलं होतं काय आहे, तीव्र अर्तिर अपि न अजीर्णी पिबेत शूलग्नम औषधम. न पिबेत शूलग्न औषधम. कधी
तीव्र अर्थी असताना सुद्धा कोणामध्ये अजीर्ण असेल तेव्हा. अजीर्णी म्हणजे ज्याच्यामध्ये अजीर्ण झालेला आहे असा व्यक्ती. या अजीर्ण व्यक्तीमध्ये न पिबेत शूलग्नम औषधम तीव्र अर्थिरपी, म्हणजे तीव्र शूल असेल तरी सुद्धा द्यायचं नाही. का नाही द्यायचं आहे? आमसन्नो अनलो नालम पक्तुम दोषौषध अशनम. आमसन्न आमाकडून दूषित झालेलं, अनल म्हणजे अग्नी, न अलम क्षमता नसते त्याच्यामध्ये, करू शकत नाही. काय नाही करू शकत? पक्तुम म्हणजे पचन. कोणाचं? दोषांचंही पचन करू शकत नाही, औषधांचंही पचन करू शकत नाही आणि आहाराचंही पचन करू शकत नाही. म्हणून काय सांगितलंय? निहन्यात अभिचैतशाम विभ्रमः सहसा आतुरम. त्यामुळे या अवस्थांमध्ये कुठल्याही प्रकारची औषधं द्यायची नाही. आपल्याकडे पण बऱ्याचदा जेव्हा तीव्र उदरशूलाची रुग्ण येतात, आपणच नाही, इव्हन मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा ते सांगतात की ती सगळी लक्षणं कमी होईपर्यंत काय करा? नील बाय माउथ ठेवा, NBN, तोंडावाटे काहीही देऊ नका. मला काही औषधं द्यायची तर ते काय करतात? एकतर इंट्रामस्क्युलर देतात किंवा इंट्राव्हेनस देतात. पेन किलर द्यायचं टॅबलेट देत नाहीत, ते इंट्राव्हेनस देतात किंवा इंट्रामस्क्युलर देतात. ठीक आहे, पेन मॅनेजमेंट होतं. आपल्याकडे पण स्वेदनादी कर्म सांगितले ते एक प्रकारचे पेन मॅनेजमेंटच आहे. अग्निकर्म सांगितले ते पेन मॅनेजमेंटच आहे. पण काय सांगितलं? NBM, नील बाय माउथ. तोंडाने काही द्यायचं नाही. जोपर्यंत त्याची लक्षणं कमी होत नाही तोपर्यंत त्याच्या शरीरातले जे काही अजीर्णाचे भाव आहेत ते कमी होत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही गोष्टी द्यायच्या नाही. आता याचं मी उदाहरण एक देतो की आम्हाकडून अग्निदृष्टी झाल्यानंतर का असं करायला सांगितलं. तुम्ही एक काम करता, समजा काय आता तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं जर्नल लिहायचं. मी सांगितलं की आज काय 18 तारीख आहे, उद्या आहे 19 तारीख. 19 तारीख सकाळी 7 वाजेपर्यंत मला 5ही विषयांचे सगळे जर्नल्स तपासून झालेले पाहिजेत. आणि कधी सांगितलं? मी 4 वाजता सांगितलं. किती कार्य होतील? होऊन किती होईल? फार फार तर एक जर्नल अर्ध संपेल. तपासण्याची गोष्ट बाजूलाच राहिली, कारण तपासायला माणसंच नाही. अग्नीला पण हेच कार्य येतं ना. तुम्ही आधीचं अन्न त्याला दिलं आहे, तो आधीचं अन्न पचवतो आणि तुम्ही वर अजून त्याच्यावर पोचलो म्हणजे सांगितलं ते हे काय ते सगळं 3 तासात पचवायचं. मग काय होणार? जसं तुमचं होतं, एक तर चिडचिड करून सगळं फेकून निघून जाल, मी नाही करणार, चाललो मी सुचिका ऊर्ध्व अधो मार्गाने दोष, अन्न बाहेर पडलं, नाहीतर पडू दे, अलस. मग चिकित्सा काय? उपवास. ठीक आहे, तुझं होईल तसं करू, नाही तर आलं सर कसं होत नाही, चल करून घेऊ. जी व्यवहारातली आपण गोष्ट करतो तीच अन्नाच्या बाबतीत आहे. तुम्ही त्याला किती त्रास देणार आहात पचवण्यासाठी? त्याची स्वतःची क्षमता काय आहे? त्याला 3 याम लागतात पचवायला, तर तो 2 याम 3 याम त्या काळामध्ये त्याने पचवलं पाहिजे. मग त्याला तेवढं पचवेल एवढीच मात्रा द्या ना. जसं 100 मार्कांचा पेपरसाठी 3 तास दिलेले असतात. उद्या मी ठरवलं 500 मार्काचा पेपर काढायचा आणि 3च तास द्यायचं, चालणार आहे का? मग तुम्ही म्हणाल सर एकच प्रश्नाचं उत्तर आम्ही 100 मार्काचं पकडू का? तर ठीक आहे, मग 500 मार्काचा पेपर होऊ शकतो. पण नाही, जो आहे तेच स्वरूप राहील, पण 500 मार्काचं शक्यच नाही कोणाला लिहिणं. कारण ती गोष्ट पचवायची ताकद तेवढी आहे. त्याच पद्धतीने अन्नाची पचवायची ताकद, अग्नीची अन्न पचवायची ताकद, औषध पचवायची ताकद तेवढी. त्यांनी आणि हे सूत्र मुद्दाम टाकलं की औषध पण पचलं पाहिजे. असं नाही आहे की औषध गेलं आणि लगेच काम सुरू केलं. ती वमनाची औषधं कामं करतात बऱ्याचदा. वमनाच्या औषधांची एक विशेषता आहे की ते औषध न पचायच्या ऐवजी काम सुरू करतात. जसं मगाशी सांगितलं की तुम्ही वास घेता, तर वास घेतल्याने वमन होतं, ते पचलं आहे का? नाही पचलं, पण ते कार्य दाखवतं. तेव्हा वामक औषधं कमी वेळात कामं सुरू करतात. पण बाकीची औषधं जी काही आहेत, जे शूर कमी करणार आहे, विरेचन करणार आहे किंवा बाकीच्या शमन करण्याच्या गोष्टीसाठी आहे, अग्निवर्धनासाठी दिलं आहे, दोष पाचनासाठी दिलं आहे, त्यांना पचनाचं कार्य अपेक्षित असतं. जोपर्यंत ते कार्य होत नाही तोपर्यंत ते औषध काम करत नाही. म्हणून बऱ्याचदा आपल्याकडे लोक येतात
काय ते उलटीचं औषध दिलं पण बाहेर पडलं, याचा अर्थ काय झाला? ते पचलं नाही आहे. ते पचायच्या आधी बाहेर पडलं, गोळी गेली बाहेर पडली, काय कारण झालं? पचलं नाही. बऱ्याच वेळा आपले पण आयुर्वेदचे काही कल्प दिले जातात, गुळगुळ कल्प वगैरे, ते मलातून बाहेर पडतात. लोक सांगतात ते कसंच बाहेर पडलं. होय, याचा अर्थ काय? त्या औषधाचं पचनाची जी क्रिया अग्नीकडून व्हायला पाहिजे ती होत नाही. मग काय करा? अग्नीला थोडं मोकळा करा. त्याच्यावरचं जे काही आमाचं आवरण आलेलं असेल त्याला पचवायला वेळ द्या. म्हणून काय सांगितलं? उपवास करा. स्वेदनादी क्रिया सांगितल्या, तर त्यासाठी सांगितलं की या करा. म्हणजे जे आपल्याकडे शास्त्र सांगतं, वाग्भटांनी किंवा चरकांनी नाही दिले पण सुश्रुतांनी छान सांगितलं आहे. सूत्रस्थानातल्या 46व्या अध्यायामध्ये आले सुश्रुतांच्या. सुश्रुत म्हणतात जेवण झाल्यानंतर काय करायचं? ते सांगतात की 1000 पावली करायचे, 1000 वेळा चाललं पाहिजे, 100 ते 1000 वेळा. आणि कसं झालं त्याच्यानंतर बसायचं कसं? एखादा राजा जसा बसतो तसा विरासनामध्ये बसायचा. शब्द पण राजानुसार झाला, त्यांनी राजा जसा बसतो तसंच बसलं पाहिजे. आणि ते सगळं झाल्यानंतर जेव्हा लक्षणं कमी होतील, असं वाटेल की आता अन्न पचवायला आलंय, तेव्हा काय करा? वामकुक्षी घ्या. 3 स्टेजेस दिल्यात त्यांनी. आधी अन्न पचलं पाहिजे, मग आसन ग्रहण करून मग जेवण झालं लगेच आडवे सगळं झालं. पचत नाही अन्न, त्रास देतो, अजीर्ण करतो, अजीर्ण करून बाकीचे व्याधी करतो. पुढे व्याधींची जी काही गोष्टी येणार आहेत, संख्या येणार आहे, त्याच्यामध्ये कळेल की फक्त काय अतिसार झाला किंवा छर्दी झालं, उदरशूल झालं, अजीर्ण झालं, हेच व्याधी नाही आहेत, बाकीचे सगळे व्याधी होऊ शकतात. म्हणून काय सांगितलं? कधी औषध वापरायचं आहे? जीर्णाशने तु भैषज्यम. जेव्हा आधीचं अन्न जीर्ण झालेलं असेल, आम जेव्हा जीर्ण झालेलं असेल तेव्हा वापरा. युंजात स्तब्ध गुरु उदरे दोषशेषस्य पाकार्थम अग्ने संदुक्षणायच. कधी राहिलेले दोष जर असतील तर त्याचं पचन करून घेण्यासाठी आणि अग्निवर्धन करण्यासाठी. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आधीचं आम स्वरूप व्यवस्थित पचलेलं आहे, कुठल्याही प्रकारची आमलक्षणं दिसत नाही आहेत, लघुत्व आलं आहे, मग आता काय करा? अग्नी वाढवायचा आहे. कारण पचवून तो दमला आहे, त्याला कुठेतरी ताकद दिली पाहिजे. आणि जे काही थोडक्यात दोष शिल्लक राहिलेले असतील त्यांचं पचन होणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही औषधं वापरा, तोपर्यंत औषधं वापरायची नाही. आपल्याकडे आल्यानंतरही रुग्णांना बऱ्याच वेळा आपल्याला हा विचार करावा लागतो. लोक येतात, बऱ्याचदा येतात, काय पहिलं सकाळी येतात, सकाळपासून उलट्या झाल्या, किती झाल्या? एकच झाली, पण त्याला मात्र अनेक वचन लावलं तसं उलट्या झाल्या. काय पडलं? काय नाही, रात्री खाल्लं ते पडलं, बाकी काही त्रास आहे तर नाही. जुने सगळे प्रॅक्टिशनर, फिजिशियन बऱ्यापैकी सांगतात काय, ठीक आहे एकच झाली ना, दुसरी झाली तर मला सांग, नाही तर राहू दे. का बरं? शरीर स्वतःहून बाहेर टाकतंय ना खराब, जे अजीर्ण झालं आहे ते. तुम्ही काय करणार आहात? दुकानात जाणार आहात, काय ते वोमिट ॲप घेणार आहात, केलं, घेतल्यानंतर काय करायचं? 4था अध्याय उघडा, सापडेल छर्दी वेग विदारणाने काय काय व्याधी होतात. हे कितीतरी वेळा होतो. मग आम्हाला कुठे माहिती की तो जेव्हा आपल्याकडे स्किन डिसीजसाठी येतो त्याचा हेतू छर्दी वेग विदारण झाला आहे. शीतपित्त झालेलं असतं, अंगावर असे पित्ताचे फोड उठतात. किती वेळा विचारलं जातं की उलटी अडवायचं काम किती वेळा होतं, किती वेळा घ्यावी लागते ॲसिडिटीची टॅबलेट? नाही विचारलं जातं. जुने फिजिशियन सांगतात त्यासाठी ना, तुमचं शरीर स्वतःहून शुद्ध करत आहे ना, करू द्या ना. 2 वेग होऊ द्या, 3 वेग होऊ द्या. 3 वेगानंतर जर तुला असं वाटतं की नाही आता खरंच त्रास होतो, मग औषधं दे. इमर्जन्सीला देऊन ठेव, पण स्पष्ट सांगून ठेव, मला फोन कर आणि मग औषधं घे, त्याच्या आधी औषधं घ्यायची नाहीत. पण त्याच्या आधी औषधं घेतली की त्रास होणार आहे. अतिसाराचं आहे तसंच आहे. 1-2 वेळा द्रवमल प्रवर्तन झालं की लोक लगेच नाही ते घ्यायला पाहिजे. कशासाठी घ्यायला पाहिजे? त्रास काही होतोय का? नाही. उलट तुला जर बरं वाटतंय तर मग काय अडचण आहे? जर तुझं काम वेगळं आहे, तुला प्रवासच करायचं आहे, गावाला जायचं आहे, ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे सोय नाही आहे,
मार्केटमध्ये जायचं सोय नाही, तर ठीक आहे बाबा, मग आम्ही म्हणू की औषधं घे, काय हरकत नाही. पण तशी अडचण नाही आहे. शरीर स्वतःहून जर स्वतःला स्वच्छ करत आहे तर होऊन जाऊ द्या ना. अग्नीचं कार्य वाचतं. म्हणजे थोडासा जो काय आपण म्हणूया ॲडव्हर्स इफेक्ट मॉडर्न मेडिसिनचा झाला तो हा झाला की प्रत्येक गोष्टीला इन्स्टंट करायची सवय लागली. ठीक आहे, जाऊ दे, हे करून टाका, लगेच पुढचं पुढे पाहू. अरे पण पुढचं मग तुम्हाला 8-8 वर्ष 9-9 वर्ष औषधे घ्यावी लागतात. वर्ष, दिवस नाही, महिने नाही. सगळ्यात चांगली OPD निवांत चालणारे कोणाची आहे? स्किन स्पेशलिस्टची. वर्षानुवर्ष लोक औषधं घेऊन जातात. त्याच्यात त्यांची चूक काहीच नाही आहे स्पेशलिस्टची. का? लोक हेतू सोडत नाहीत. त्यांच्यातल्या निम्म्या लोकांनी जरी हेतू बंद केले तरी व्याधी बऱ्यापैकी कमी होतो. पण आपल्याला सवय औषधांनी कमी होत आहे ना, मग कशाकडे लक्ष द्यायचं? हेतूमध्ये चालू द्या. त्यासाठी हा नियम लक्षात ठेवायचा की अजीर्ण कितपत आहे, आमनिर्मिती कितपत आहे, व्याधीमध्ये स्वरूप काय आहे, अग्नीकडून अन्न पचलं जातं आहे का, अग्नीकडून दोष पचले जात आहेत का, की काय शिल्लक राहत आहे. काही शिल्लक राहत असलो तरी त्रासदायक ठरतो. पुढे काय सांगितलं आहे? चिकित्सा येते पुढच्या ह्याच्यात, शांतिम आम विकाराणाम भवती तू अपतर्पणात. आमप्रधान व्याधी असतील किंवा आमप्रधान विकार असतील, काय करायचं आहे? अपतर्पण करायचं आहे. संतर्पणाच्या विरुद्ध. शरीर ध्यास करणारी किंवा शरीराला लेखन करणारी, लंघन करणारी द्रव्य वापरायची. तर्पण या शब्दाचा अर्थ शरीराची वृद्धी होते. अप विरुद्ध अर्थी झालं. कुठल्याही प्रकारचं गृहण होणार नाही, संतर्पण होणार नाही याची काळजी घेऊन औषधं द्यायची. म्हणून अपतर्पण करायचं. कारण आम हा मुळात स्निग्ध गुणाचा असतो, गुरुगुणाचा असतो, शीत स्वभावाचा असतो. तुम्ही अशा वेळेस जर विचार केला आणि संतर्पण सुरू केलं, आमनिर्मिती वाढणार. मग काय करा? अपतर्पण करा. कशासाठी? या दोषांचं पचन होण्यासाठी, या आमाचं पचन होण्यासाठी. शांती ही आमविकाराणाम भवती तू अपतर्पणात त्रिविधम त्रिविधे दोषे तत्समीक्ष प्रयोजयेत. मग कशा पद्धतीने करायचं आहे? देश काल अग्नी याचा विचार करून करायचं आहे. कोणत्या देशामध्ये, कोणत्या स्वरूपाचा, कोणत्या काळामध्ये आणि कोणत्या अग्नीचा प्रकार आहे त्याचा. मंदाग्नी आहे, विषमाग्नी आहे की तीक्ष्णाग्नी आहे. साधारण देश आहे की जांगले की अनुप आहे, आदानकाले की विसर्गकाले, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला अपतर्पण ठरवायचं. लगेच अपतर्पण म्हणजे लगेच सगळे उपाशी बसा असं नाही आहे. अपतर्पणाच्या क्रिया सांगितल्यात तुम्हाला. द्विविध उपक्रमणी अध्याय जेव्हा होईल, 14वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगताना तेच सांगितलं आहे की उपक्रम काय आहेत? शमन आणि शोधन उपक्रम आहेत. शोधनामध्ये लंघन, स्वेदन, वमन, विरेचन हे सगळे आले. मग अपतर्पणामध्ये शोधन पण आहे. मग आम्ही वमन पण देऊ शकतो का? देऊ शकतो. विरेचन पण देऊ शकतो का? देऊ शकतो. पण अवस्था पाहून द्या. अवस्था नसेल तर देऊ नका. स्वेदन करता येते का? करू शकता. लंघन करायचं करू शकता. लंघनामध्ये पण फरक आहे. पूर्ण उपवास करायचा आहे की अल्प आहार द्यायचा, की लघुगुणाच्या द्रव्याचा उपयोग करायचा. त्यांना शुद्धीसिद्ध जल दिलं, गरम पाणी घेतलं, सुंठ टाकून उकळलेलं प्यायला सांगितलं दिवसभर, तरी लंघन होतं. काही ना काहीच नाही सांगितलं, पूर्ण उपाशी ठेवायला सांगितलं, तरी लंघन होतं. आणि फरक पडतात. लंघनाने भरपूर फरक पडतात. माझ्या बॅचमेट होता एक जण, त्याला कोविडच्या वेळेस बऱ्यापैकी मॉडरेट सिम्टम्स होते कोविडचे, त्यांचं सेकंड वेव्हमध्ये. तर त्यांनी जवळपास 36 तासाचं लंघन केलं होतं. गरज पडली तर उष्णोदक घ्यायचं, नाहीतर नाही. लक्षणं कमी व्हायला लागली ज्वराची लगेच. पण विचार हाच ना, बल, अवस्था, त्याला स्वतःला अग्नीचा अंदाज होता, कारण तो स्वतः प्रॅक्टिस करतो तेव्हा माहिती आहे त्याला.
हे तुम्ही ठरवू शकता, द्यायचं आहे की नाही, करायचं आहे की नाही, कोणत्या पद्धतीचं लंघन झालं पाहिजे. अति अपतर्पण झालं तरी अग्नीची दृष्टी, जे आपण आधी सुरुवातीला पाहिलं, हिनमात्रेत आहार गेला तरी व्याधीकरण ठरणार आहे, अतिमात्रेत गेला तरी व्याधीकरण ठरणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे काय, प्रसमीक्ष, त्याचं लक्षात घ्या, नक्की अभ्यास करा आणि मग ठरवा. हे वैद्यांवर सोडलं, आता आपण ठरवायचं की कुठल्या रुग्णामध्ये काय करायचं. म्हणून पुढे काय आहे, तत्र अल्पे लंघनम पथ्यम मध्ये लंघनपाचनम प्रभूते शोधनम तद्ही मलान उन्मूलयेत मलान. जर अल्प स्वरूपामध्ये अजीर्ण असेल तर लंघन द्या, मध्य स्वरूपामध्ये असेल तर लंघन द्या, त्याच्यावर पाचन करणारी औषधं द्या. म्हणून मग असे सांगितलं की शुंठी सिद्ध जल हे पाचन करणार आहे. आणि प्रभूत असेल तेव्हा काय करा, शोधनं करा, वमन किंवा विरेचन द्या, ते सगळं बाहेर काढा आणि मग बाकीचे उपक्रम सुरू करा. थोडक्यात काय आहे, अग्नीवर जे काही आवरण आलेलं आहे, अग्नीला जे काही त्याच्या क्षमतेच्या बाहेर तुम्ही पचनाचं कार्य लावलेलं आहे, ते आपल्याला थांबवायचं आहे. त्याला थोडा वेळ द्यायचा आहे, त्याला बल द्यायचं आहे, त्याला कालावधी द्यायचा आहे की ज्या योगी तो त्याच्यासमोरचं सगळं काम आधी संपून मोकळा. एकदा का तो स्वच्छ झाला, शुद्ध झाला, त्याच्यासमोरचं सगळं काम संपलं की तो नवीन कार्य घेऊन नवीन सहजतेने पचवायला लागेल. हेच जर त्यांनी नाही पचवलं तर काय करणार आहे, सगळं विकृत होणार आहे. तुम्ही जे खाल ते विकृत होत राहणार आहे, तुम्ही जे काही द्याल त्याला ते सगळं विकृत होत राहणार आहे, कारण अग्नीची पचवायची क्षमता बिघडते. या आत्तापर्यंत जो काही सगळा आपण पाहिला तो त्याचा अर्थच तो त्यांनी दिला आहे. म्हणून पुढचं सूत्र काय आहे, एवम अन्यानपी व्याधीन स्वनिदान विपर्यात. मग अशी सांगितलं, निदान विपर्यय म्हणजे काय, हेतू विपरीत. ज्या कारणाने व्याधी होतो ते कारण दूर करायचं. स्वनिदान विपर्यात चिकित्सेन अनुबंधेतु सती हेतू विपर्ययम त्यक्त्वा यथायथम वैद्यो योंजत व्याधी विपर्ययम. या सगळ्या गोष्टींचा त्याग करा ज्याच्यामुळे व्याधी निर्माण होतो. हेतू विपरीत, निदान विपरीत विचार करून चिकित्सा ठरवा आणि मग व्याधी विपरीत औषधं वापरा. व्याधीला जी काही आवश्यक आहे, पचनासाठी आवश्यक असणारी औषधं, अग्निवर्धन करण्यासाठी औषधं अपेक्षित आहेत, दोष पचन होण्यासाठी औषधं आहेत, ती वापरा. पण सुरुवातीला काय करा, विरुद्धाशन नको आहे, अध्यशन नको आहे आणि अजीर्णाशन नको आहे. जेव्हा या 3 गोष्टी बदलल्या जातील तेव्हा कुठेतरी आपल्याला चिकित्सेचा एक भाग महत्त्वाचा ठरवता येईल किंवा तिथपर्यंत पोहोचता येईल की आम्ही हे सगळं केलं किंवा याचा अर्थ इथे केला. त्यानंतर जो काही सगळा भाग आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहूया की ज्याच्यामध्ये अजीर्ण आहे, अजीर्णाचे प्रकार दिलेले आहेत बाकीचे, आणि त्या सगळ्या अजीर्णांची चिकित्सा. साधारणतः अजून एक 2 किंवा 3 लेक्चर लागतील सगळं संपवायला. ओके.